नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. जानकी ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश, आपण ऐश्वर्याला डायरेक्ट जाऊन बोलू शकत नाही, कारण ती आता ऐश्वर्या सारंग रणदिवे झाली आहे आणि मला माहिती आहे की आपण तिला प्रेमाने जिंकलं तर ती हळूहळू या घरामध्ये रुळेल सुद्धा. तेव्हा ऋषिकेश तिला म्हणत असतो की हो बाई, तू म्हणशील तसं. ऐश्वर्या सारंगला विचारत असते की मग मौजेच्या रविवारी आपण काय काय मज्जा करतो सांगा बरं मला. तर सारंग तिला सांगू लागतो की आपण मौजेच्या रविवारी आपण वेगवेगळे खेळ खेळतो. सारंग म्हणतो की आणि शर्वरी ताईला दमशिरा हा खेळ खूप आवडतो. तर ऐश्वर्या म्हणते की दमशिरा हा कुठला खेळ आहे. ऐश्वर्या विचारते की आणि तुम्हाला कुठला खेळ आवडतो. तर सारंग तिला सांगत असतो की मला बॅडमिंटन खूप आवडतं, मला तर खूप मज्जा येते बॅडमिंटन खेळायला. तर ऐश्वर्या म्हणत असते की ठीक आहे, तुम्हाला आवडतो ना, मग आपण आज बॅडमिंटनच खेळायचं. आपण दोघेही आज जोडीने बॅडमिंटन खेळणार आहोत, तुम्ही आणि मी. असं म्हटल्यावर सारंग आता लाजू लागतो. त्याचवेळी मंगल काकू तिथे येतात आणि मंगल काकू म्हणतात की दादा वहिनी, अहो सर्वजण खाली जमलेत, तुम्हालाही बोलवलंय. ऐश्वर्या म्हणते की हो, तू जा पुढे, आम्ही येतो मागून. आता ऐश्वर्या सारंग जवळ जाते. ऐश्वर्या आता सारंगच्या जवळ येत असते आणि सारंगच्या डोक्याला हात लावते आणि त्याच्या केसांमध्ये गबाळ झालेलं असतं ते काढते. सारंग मात्र ऐश्वर्या जवळ आल्याने घाबरलेला असतो. तर ऐश्वर्या म्हणत असते की अहो तुम्ही नीट राहत जा ना, किती छान आहात तुम्ही दिसायला. ऐश्वर्या सारंगच्या डोक्यातील ते गबाळ झटकण्याचं नाटक करत असते. सारंग म्हणतो की खरंच तुम्ही माझी किती काळजी घेता. ऐश्वर्या म्हणते की मग नको घेऊ का, मी तुमची बायको आहे ना. सारंग म्हणतो की हो हो, तुम्ही माझी काळजी घ्या. ऐश्वर्या लगेच सारंगचा हात पकडते आणि त्याला घेऊन बाहेर जाते. तर इथे बाहेर आता सर्वजण जमा झालेले असतात. नाना विक्रांतसोबत बोलत असतात. तर शर्वरी म्हणत असते की नाना, अहो विक्रांतसोबत मी सुद्धा आली आहे, माझी कोणाला काळजी आहे की नाही. जानकी म्हणते की अहो वंश, तुमच्या स्वागतासाठी इथे टेबलवर ढोकळा तुमची वाट बघतोय. ढोकळा बघितल्यावर शर्वरी आता खूपच खुश होते आणि लगेचच आता ढोकळा खाऊ लागते. सुमित्रा म्हणत असते की अगं जावई बापूंना पण दे ढोकळा. तेव्हा शर्वरी म्हणते की नाही, हा मीच खाणार आहे हा ढोकळा, कारण जावई बापूंचे लाड करण्यासाठी इथे सर्वजण आहेत, माझे लाड करायला कोणीच नाही आहे, त्यामुळे मी एकटीच खाणार. आणि जानकीला ती म्हणत असते की जानकी वहिनी, खरंच जर ढोकळा खूप छान झालाय असं म्हणून जानकीला सुद्धा ती ढोकळा खाऊ घालते. हे सर्व बघून ऐश्वर्याला मात्र खूप राग येत असतो. तर आता गुलाब जो आहे तो अँकरिंग करणार असतो आणि तो सांगतो घरातले सर्वात मोठे नाना आणि आईसाहेब हे दोघंही खेळायला सुरुवात करणार आहेत. सुमित्रा आणि नाना दोघंही आता बॅडमिंटन खेळत असतात आणि या ठिकाणी आता नाना हारलेले असतात. सर्वजण टाळ्या वाजवतात. तेव्हा ऋषिकेश आता नानांजवळ येतो आणि नानांना म्हणतो की नाना, तुम्ही मुद्दाम हरलेत ना आईला जिंकवण्यासाठी. तेव्हा नाना आता ऋषिकेशला सांगतात की घर जर आनंदी ठेवायचं असेल ना, तर घरातली बाई ही आनंदी असली पाहिजे, त्यामुळे थोडंसं हारायचं आणि घ्यायचं नमतं आपण. सुमित्रा म्हणते की ऋषिकेश, हे सगळं मी ऐकते बरं का. तेव्हा नाना आता सुमित्राला घाबरतात आणि सर्वजण हसायला लागतात. त्यानंतर गुलाब म्हणतो की आता शर्वरी आणि विक्रम दोघंही खेळण्यासाठी येतील. शर्वरी आणि विक्रम दोघंही खेळत असतात. शर्वरी मात्र खूपच चिटिंग करत असते आणि ती विक्रांतला म्हणत असते की जा, मला नाही खेळायचं, तू माझ्या अंगावर बॉल टाकतोस. विक्रांत म्हणत असतो की अगं शरू, असं काय करतेस, खेळात चालतं थोडंफार. शर्वरी म्हणते की जा, मला नाही खेळायचंय. तर विक्रांत म्हणतो की अगं पण मला खेळायचंय ना. शर्वरी म्हणते की मग माझ्याऐवजी ऋषिकेश दादा खेळेल. विक्रांत म्हणतो की असं कसं काय, आपल्या दोघांना खेळायचं होतं ना. तेव्हा शर्वरी म्हणते की मी खेळले काय आणि माझा दादा खेळला काय, एकच आहे, त्याच्यामुळे माझा दादाच खेळणार. ऐश्वर्या मनाशीच म्हणत असते की ही ना जरा मला चिडी खेळणारीच दिसते, याचा अर्थ आजीनंतर मला हीच कामाला येऊ शकते. तर या दोघांमध्ये ऋषिकेश दादा जिंकलेले असतात. तर शर्वरी ओरडत असते की मी जिंकले. तेव्हा मग विक्रम म्हणत असतो की शर्वरी, तू नाही जिंकली आहेस काय, ऋषिकेश दादा जिंकलाय. शर्वरी म्हणते की हो, पण ते माझ्या बाजूने होते ना, मग मीच जिंकले. त्यानंतर सारंग आणि ओवीची जोडी येते आणि दोघंही आता बॅडमिंटन खेळत असतात. तर दोघांमध्ये आता ओवी जिंकलेली असते. ऐश्वर्या सारंगला म्हणत असते की काही नाही, आपण दुसऱ्या खेळात जिंकूयात. तर आता गुलाब म्हणतो की आता सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात लाडकी जोडी आपल्यासमोर येणार आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की थांबा, आपण एक काम करूया, ऋषिकेश दादा आणि सारंग तिकडनं खेळतील आणि मी आणि जानकी वहिनी इकडनं खेळेल. तर सगळ्यांना ऐश्वर्याचं हे म्हणणं पटतं. तर जानकी म्हणते की चल, आता आपणही दाखवून देऊयात की आपण मुली पण काही कमी नसतो. खेळाला आता सुरुवात झालेली असते. पहिला डाव तर ऋषिकेश आणि सारंग जिंकलेले असतात. ऐश्वर्या तर जानकीला मारूच देत नसते आणि सगळं काही क्रेडिट तिला घ्यायचं असतं.
जानकी मनाशी म्हणत असते की ऐश्वर्या, खरंच तू खूप छान खेळतेस, परंतु खेळात असं चिडी खेळून नाही चालत. तर पुन्हा तिसरा राऊंड सुरू होतो. तिसऱ्या राऊंडमध्ये जानकी आता पुढे असते आणि ऐश्वर्याला मारू देत नसते. ऐश्वर्याला खूप राग येत असतो. ऐश्वर्या पायात पाय घालून जानकीला पाडण्याचा प्रयत्न करत असते आणि ती तसं करते सुद्धा, परंतु ती स्वतः खाली पडते. ऐश्वर्याचा पाय मुरगळलेला असतो. तिला धड चालताही येत नसतं आणि जोरजोराने ती ओरडतही असते. ऐश्वर्याला आता बेडमध्ये नेलं जातं. तर डॉक्टर आता ऐश्वर्याला बघत असतात. ऐश्वर्या म्हणत असते की प्लीज हातही नका लावू, मला फार दुखतंय. सारंग ऐश्वर्याचा हात हातात घेऊन म्हणत असतो की डॉक्टर प्लीज काहीतरी करा ना, त्यांना खूप दुखतंय, त्यांना दुखतंय परंतु त्रास मात्र मला होतोय. असं म्हटल्यानंतर आता सर्वजण हसू लागतात. जानकी मनाशीच म्हणत असते की खरंच सारंग भाऊजी किती प्रेम करतात ऐश्वर्यावर, मला हे बघून छान वाटलं. डॉक्टरांनी आता एक मलम लिहून दिलेला असतो आणि आता सारंग पटकन तो घेण्यासाठी बाहेर जातो. सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या, मी एक काम करते, मी तुझ्या पायाला ना जरा बर्फ लावून देते. तेव्हा जानकी तिथे येते आणि म्हणते की आई, अहो तुम्ही कशाला लावून देताय, मी आहे ना, आणि तुम्ही कशाला काळजी करताय. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो बाई, तू असली ना तर मला काही काळजी नाही. सारंगही तिथे आलेला असतो आणि तो आता जानकीला म्हणतो की जानकी वहिनी द्या माझ्याकडे, मी ऐश्वर्याला मलम लावतो. परंतु त्याचवेळी नाना आता सारंगला आवाज देतात, त्यामुळे आता सारंग तिथून निघून गेलेला असतो. सारंग जाता जाता जानकीला सांगून गेलेला असतो, वहिनी तुम्ही ऐश्वर्याच्या पायाला मलम लावून द्या. जानकी आता मलम हातामध्ये घेते आणि ऐश्वर्याच्या पायाला आता ती मलम लावून देत असते. तर ऐश्वर्या मात्र तिला सांगत असते की अहो वहिनी, इकडे लावा मलम, तिकडे लावा. जानकी ऐश्वर्याला विचारते की तुला बरं वाटतंय ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की कसं आहे वहिनी, परिस्थिती बदलायला ना जास्त वेळ नाही लागत. काल तुम्ही हाच हात मला मारायला उगारला होता आणि आज हाच हात माझ्या पायाशी आलाय, तर खरंच किती वाईट परिस्थिती आहे. असं म्हटल्यावर आता जानकी ऐश्वर्याकडे बघू लागते. तर मित्रांनो, आजचा जो भाग आहे तो इथे संपतो, परंतु पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे शर्वरी आणि विक्रांत रणदिवेंच्या घरी आलेले असतात. शर्वरी म्हणते की जानकी वहिनी, मला तो 9 लाखाचा हार दे ना, मला खूप आवडतो तो, मला अगं बाहेर जायचंय. तेव्हा जानकी म्हणते की अगं पण तो हार तर मी सोनाराकडे पॉलिश करायला दिलाय आणि 2 आठवडे तरी काही मिळणार नाहीये तो. तर आता ऐश्वर्याला हे सगळं समजलेलं असतं, ऐश्वर्याने हे सगळं ऐकलेलं असतं आणि ऐश्वर्या आता जाऊन तो हार घेऊन येते. शर्वरी आता ऐश्वर्याच्या रूममध्ये आलेली असते आणि ऐश्वर्याला ती विचारत असते की काय गं ऐश्वर्या, बरी आहेस का तू. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की हो मी बरी आहे. ऐश्वर्या मुद्दाम आता शर्वरीला जानकीच्या कपाटामधून काहीतरी आणायला सांगते. त्याचवेळी शर्वरीला आता जानकीच्या कपाटामध्ये तो हार सापडलेला असतो आणि त्यावेळी तर शर्वरी डायरेक्ट तांडवच करायला सुरुवात करते आणि जानकीला ती विचारत असते की जानकी वहिनी, हा हार तर तुझ्याच कपाटात होता, मग तू का खोटं बोललीस. तर ऐश्वर्याने एवढा प्लॅन करून जानकीला तोंडावर पाडलेलं असतं. परंतु आता जानकी पुढे काय करेल आणि ऐश्वर्याचा प्लॅन ऐश्वर्यावर कशी उलटेल हे बघणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो, असेच घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.